असं असते. हो. नमस्कार मैत्रिणींनो, निनो रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे भुरका. भुरका हा कसा करायचा, चटणीचा भुरका. तर ही रेसिपी सगळीकडे केल्या जाते तोंडी लावायला. जसं आपण खरडा, टोमॅटोची चटणी जसं करतो ना आपण साधा खरडा, त्याच प्रकारचं हे तोंडी लावायला आपण भुरका करणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते. बारीक चिरलेली कोथिंबीर, हा शेंगदाण्याचा कूट आहे जाडसर, जिरं पावडर, धना पावडर, थोडंसं सेंदव नमक चवीपुरतं टेस्ट येण्यासाठी. हा लसूण आहे, हा असा ह्या वरवट्यानं चेचून घेतलेला आहे. व लसूण, बेडगी मिरची पावडर आहे, नमक आणि हिंग टाकायचं राहिले 2, हळद आणि हे जिरं. तर आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात कुटून घेते. तर हा भुरका ना झटपट बनवता येतो. तर हा भुरका तुम्हाला वरण भात, पराठा, परत झालं चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर पण तुम्हाला खाता येतो. भाजी नसेल तर हा भुरका तुम्ही आरामशीर खाऊ शकता. तर ते सगळ्यात अगोदर तेल टाकते. तेल आणायला लागेल. तेल जरा जास्त लागतं मैत्रिणीनं, तर ह्या बाउलनं मोजून घेणार आहे मी. म्हणजे तुम्हाला पण नाही का अंदाजानं टाकता येईल तेल. एक वाटी घेतलंय मी साधारण तेल. तर अजून एक टाकते. दीड वाटी घेतले मी तेल. तर आपलं तेल तापतंय. जसं शेंगदाणा चटणी, सोलापूरची शेंगदाणा चटणी झालं, हिरव्या टमाट्याची चटणी, खरडा, असे वेगवेगळ्या, तिळाची चटणी, जवसाची चटणी, कारळ्याची चटणी, जसे वेगवेगळे चटण्या करतो तसाच हा. पण हा ही चटणीच आहे, पण याला नाव वेगळं आहे की याला भुरका म्हणल्या जातो. हात धुवून स्वच्छ मग करायला सुरुवात करायची. जिरं टाकून घेऊया. तर मी 2च चमचा जिरं टाकते, कारण आपल्याला पावडर पण टाकायची. आपलं जिरं तडतडलंय, त्याच्यामध्ये लसूण टाकून घेते. हे आपल्याला काय जास्त एकदम लाल कलरवर करायचं नाही. लसूण कमी गॅसवरच आपल्याला हे करायचंय, त्याचं कच्चं पण जाण्यासाठी. तर हा भुरका तुम्ही ना जसं आपण लोणचं चटण्या बनवून ठेवतो ना, तसा हा भुरका पण बनवून शिवून ठेवू शकतो. चांगला महिनाभर राहतो. 1-2 महिने आपण आपल्या ह्याच्यावर आहे. जर घरामध्ये तिखट खाणारे असतील तर तो भुरका लगेच संपून जाईल, परत करायला लावतील असा हा भुरका आहे. यातच आपण हिंग टाकून घेऊया. अर्धा चमचा हिंग. ह्याच्यामध्येच हे धना पावडर आणि जिरा पावडर मी एकत्र केलंय, हे टाकून घेऊया.
तसेच हे सेंधव नमक पण टाकते, थोडंसं आहे. आपलं साधं नमक पण टाकणार आहे. दीड चमचा टाकलं. तसेच हा शेंगदाण्याचा कूट पण टाकते. तसेच ही धुवून स्वच्छ धुतलेली ही कोथिंबीर आहे, 1 वाटी, ती पण टाकते. कमी पडलंय तर मी परत एकदा अर्धी वाटी तेल घेतलंय आणि हे तेल आपण ह्यातमध्ये ओतू. हा भुरका ना पूर्ण तेलामध्येच असतो. तर मैत्रिणींनो, आपला हा भुरका तयार आहे. तुम्ही पण करा, खावा. जेव्हा जेव्हा भाजी नसेल त्यावेळेला चपाती बरोबर, पराठ्या बरोबर, तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता. वरण भाताबरोबर खाऊ शकता, तुंडी लावू शकता. तर हा भुरका तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि लाईक करत चला आणि कमेंट करत चला. बाय. जय स्वामी समर्थ. खुश राहा, आनंदी राहा.